या संस्थेचा समावेश केलेला असतो आणि लोक मला विचारतात की दरवर्षी तुम्ही इथं का येता. तर मी जेव्हा MA करत होतो तेव्हा इथल्या पुस्तकांचा मी अभ्यास केलेला आहे आणि इथं खरं म्हणजे अलिबाबाच्या गुहेसारखी परिस्थिती, ही दुर्मिळ पुस्तकं आहे तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वैभव कुठे आढळणार नाही ते त्या ग्रंथांवरती लिहिलेली परीक्षा आहेत. इथं जी पुस्तकांना बक्षिसं देण्यात आलेली होती, मी भाग्यवाने माझ्याही एका पुस्तकाला इथं बक्षीस मिळालं. मी जो PhDचा प्रबंध लिहिला त्याला इथल्या सगळ्या विद्वानांच्या पगडीच्या माळा हल्ल्या, याचा अर्थ म्हटलं आपण बहुतेक नीट लिहिलेलं असावं. तर त्यामुळे या संस्थेचे माझे जुने ऋणानुबंध आहेत. दुसरं म्हणजे मी 91ला जर्नलिझम झाल्यानंतर मला काही वर्ष प्रभातमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. आज चापेकर दिसतात त्याच्यापेक्षा ते तेव्हा अधिक राजबिंड्या दिसायचे आणि अख्ख्या मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये सगळ्यात देखणा पत्रकार कोण असेल तर ते चापेकर सर होते. आणि ते एका जागेवर बसले की तासनतास लिहित बसायचे, उत्तम रीतीनं संपादन करायचे प्रभातचे. आणि मी तिथे नुकताच उमेदवार म्हणून लागलेलो होतो. मी आपलं सगळ्या मजले पळत असायचो, मी लिहिलेला मजकूर त्यांच्याकडून तपासून घ्यायचो. त्या सगळ्या कालखंडामध्ये त्यांनी खूप सहकार्य केलं. ते पाठीशी उभे राहिले, ते आणि त्यांचे सहकारी अनिल शिंदे. जेव्हा तुम्ही कोणी नसता तेव्हा तुमच्या पाठीशी जे लोक उभे असतात ते खरे तुमचे हितैषी असतात. तुम्ही कुठल्या तरी पदावरती गेल्यानंतर तुमच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांची संख्या वाढते, ही गोष्ट वेगळी. परंतु अत्यंत प्रतिकूल कालखंडामध्ये त्यांनी अनेकांच्या पाठीवरती अशी थाप दिलेली आहे. त्यामुळे इथं येणं हा एक कृतज्ञतेचा भाग असतो. तर आज चापेकर सर आणि त्यांचे सगळे सहकारी आवर्जून इथे उभे राहिलेले आहेत. आणि दुसरा एक मला खूप आनंद अशासाठी झाला की कार्यक्रमाला गर्दी महत्त्वाची नसून दर्दी खूप महत्त्वाची असतात. तर आज गोगटे सर इथं आले. व्यक्तिगत जिव्हाळा म्हणजे त्यांची कन्या आणि मी 11वी ते TY आम्ही एकाच वर्गात होतो. त्यांची मुलगी प्रचंड हुशार, बुद्धिमत्ता आईकडून वडिलांकडून कशी येते याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. ती फ्रेंच भाषा त्यांनी घेतलेली होती आणि ती अत्यंत हुशार मुलगी होती. आणि दुसरं यांचं कौतुक मला अशासाठी वाटलं की डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा तुरुंग व्यवस्थेमध्ये सुधारणा सुचवणारं पहिलं पुस्तक आहे. ते यांनी प्रसिद्ध केलं आणि त्याची किंमत फक्त 20 रुपये. आजही ते पुस्तक माझ्या संग्रही आहे. तर एक चहा पिण्यापेक्षा ते जर पुस्तक विकत घेतलं तर ज्ञानात खूप भर पडते. त्यांनी कोश काढले, पुढे ते सगळं निरालीला दिलं. परंतु मोल्सवरचा कोश हा रिप्रिंट करण्याचं शिवधनुष्य कोणी उचलू शकलं नसतं, ते त्यांनी उचललं. आणि शेवटचा एक गोष्ट सांगतो, म्हणजे माझ्या अंगावर काट आलं की मला जेव्हा मराठी प्रकाशक परिषदेचा विक्रमी वाचक पहिला पुरस्कार मिळाला होता, त्याची जी बक्षीस आहेत त्याच्या वेळेला सर तिथं होते. अशी 2 जुनी माणसं आज त्यानिमित्तानं पुन्हा एकदा या सगळ्याला उतरला मिळाला. तर ते मागच्या पिढीतले आहेत, मी मधल्या पिढीतला आहे आणि आता हा उगवत्या पिढीतला आहे. तर असा 3 पिढ्यांचा संगम इथं झालेला आहे. अधूनमधून जांभळं पडली तर ती आपण खाणार आहोत. तर मी सरांना अशी विनंती करतो की तुम्ही सुरू करा. नमस्कार. 19व्या शतकातले प्रबोधन पुरुष असं ज्यांना म्हटलं जातं ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे त्या काळातल्या समाज सुधारकांमध्ये अग्रणी होते. समाजाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा घडवून यावी, सर्वांगीण प्रगती समाजाची व्हावी असा त्यांचा प्रयत्न होता. आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी पुण्यामध्ये निर्णायक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था स्थापन केल्या. समाज सुधारण्याचं कार्य हे एका व्यक्तीचं नाही हे लक्षात आल्यामुळे संस्थात्मक जीवनाला त्यांनी पुण्यामध्ये चालना दिली आणि या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. वेदशास्त्रोत्तेजक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा, या वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फेच वसन व्याख्यानमाला चालू आहे. हुजूर पागाशाळा आणि ही संस्था महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था हे निर्णायक क्षेत्रात यांनी या संस्था स्थापन केल्या. सार्वजनिक सभा ही त्यांनी स्थापन केलेली नसली तरी सार्वजनिक सभेचं मोठ्या प्रमाणावर कार्य हे रानडेंच्या हातून झालेलं आहे. तर अशा या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था स्थापन केली. उद्दिष्ट हे की मराठी भाषा आणि मराठी वाङ्मय
यांची अभिवृद्धी करायची, मराठी भाषेला पुढे आणायचं या हेतूनं ही संस्था स्थापन केली. 1894मध्ये स्थापन झाल्यावर पहिलं मोठं कार्य कोणतं संस्थेतर्फे रानड्यांनी हाती घेतलं ते म्हणजे पेशवे डायरीज म्हणून 9 खंड प्रसिद्ध केले आणि त्या 9 खंडांना रानड्यांची सामायिक प्रस्तावना आहे, इंट्रोडक्शन टू पेशवा डायरीज म्हणून. ह्या पेशवा डायरीज म्हणजे काय आहे तर ब्रिटिश सरकारने सत्ता हाती आल्यावर पेशव्यांचं महाराष्ट्रभरातलं सगळीकडचं दप्तर ताब्यात घेतलं. ते एकत्र त्यांनी जपून ठेवलेलं आहे. त्या पेशवे दप्तरातले 50,000 कागद न्यायमूर्ती रानडे आणि वाड म्हणून सरकारी अधिकारी होते, त्यांनी सरकारकडे दीर्घकाळ प्रयत्न करून ते 50,000 कागद मिळवले आणि त्या 50,000 कागदातले 5,000 निवडक कागद घेऊन त्यांनी हे खंड प्रसिद्ध केले. ते जसेच्या तसे छापलेले आहेत. त्याचं महत्त्व एवढं आहे की आज त्याच्यावर PhD करतात काही लोक. संस्थेने सुद्धा त्या पेशवे डायरीच्या आधारावर एक प्रोजेक्ट ठरवला आणि तो दिल्लीच्या ICHR इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यांच्याकडे पाठवला होता. त्यांचं अनुदान मिळालं आणि 23 साली तो प्रोजेक्ट प्रसिद्ध केला पुस्तक रूपाने, पेशवेकालीन समाज आणि प्रशासन. रानड्यांनी जी प्रस्तावना लिहिली त्याच्यात त्याने एक उल्लेख असा केला होता की या कालखंडावर म्हणजे मराठेशाहीच्या कालखंडावर आजपर्यंत ते लिहिलं गेलं, आजपर्यंत म्हणजे त्यांच्या काळापर्यंत लढाया आणि राजकारण हेच विषय मुख्यतः लिहिले गेले. समाजाकडे पाहून त्यावेळच्या समाजाची स्थिती वगैरे हा भाग लिहिलाच नाही कोणी. हे त्यांचं त्यातलं लिखाण लक्षात घेऊन आम्ही हा मुद्दाम विषय घेतला, पेशवेकालीन समाज आणि प्रशासन. तर असं या पेशवे डायरीज याचं महत्त्व आहे. त्यानंतरचं दुसरं मोठं काम म्हणजे 100 वर्षात प्रसिद्ध झालेल्या मराठी ग्रंथांची सूची संस्थेने केली. ती तुम्हाला आत गेल्यावर दाखवतो. अशी एवढाली जड बाळा ती हस्तलिखित आहे. त्याचं 80च्या दशकामध्ये लॅमिनेशन त्याला करून ते जपून ठेवलेलं आहे. पेशवे दप्तर त्यातले कागद मिळवण्यासाठी संस्थेने जो काही पत्रव्यवहार केला रानड्यांनी वगैरे, तो पत्रव्यवहारसुद्धा जपून ठेवलेला आहे. त्याचंही लॅमिनेशन त्याच वेळेला झालं. 17 फायली आहेत त्या पेशवे दप्तर आणि रानडे पत्रव्यवहार असं मिळून हस्तलिखित. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती चपळगावकर त्यात नुकतेच गेले, त्यांनी जेव्हा या फायली पाहिल्या म्हणाले रानड्यांच्या सह्या कुठे आहेत त्याच्यावर. ते सरकारी नोकरीत असल्यामुळे म्हणा किंवा त्यांनी पत्र लिहिली त्याला खाली सह्या नाही आहेत. हा काय प्रकारे आता त्यावेळच्या लोकांना माहिती. तर तो एक पत्रव्यवहार आहे. सूची तयार केलेली आहे. अलीकडे रानड्यांचं हे
महत्त्व इतिहास काळातलं लक्षात घेऊन त्यांनी समाजासाठी जे काही केलं त्याचे संस्थेतर्फे कृतज्ञता म्हणून न्यायमूर्ती रानडे अध्यासन 19 साली सुरू केलं. हेतू हा की लोकमान्य जसे घराघरात पोचले तसे रानडे फक्त अभ्यासकांपुरते मर्यादित राहिले. आज निराळ्या संदर्भात आपण समाजसुधारकांची नावं घेतो, त्याच्यामध्ये रानडेंचं नाव क्वचित घेतलं जातं. तर ही स्थिती बदलावी, लोकांपर्यंत रानड्यांना पोचवावं या हेतून संस्थेने न्यायमूर्ती रानडे अध्यासन सुरू केलं. त्या अध्यासनातर्फे एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. तो आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रावर एक पुस्तक, अशी 7 पुस्तकं तयार होत आहेत. त्या विषयातल्या तज्ज्ञांकडे ते त्या विषयाचं पुस्तक लिहिण्याचं काम सोपवलं आहे. 16 जानेवारी 2026 साली त्यांची 125वी पुण्यतिथी येते. त्यावेळेला हे 7 खंड प्रसिद्ध करायची कल्पना आहे. हे काम आत्ता चालू आहे. जून एंडपर्यंत संपेल. मग त्याच्यापुढे पुढचं प्रोसिजर सुरू होईल छापाईचं. दुसरा एक प्रोजेक्ट संस्थेने अलीकडेच घेतला आहे. दोन्ही सायमल्टेनियसली चालू आहेत. कोशांचा कोश. मराठीमध्ये पुष्कळ कोश आहेत, पण सगळ्यांना काय कोश आहेत, कोणत्या विषयात आहेत याची सगळ्यांना माहिती होते असं नाही. आपण एखाद्या विषयात एखादा स्टुडंट अभ्यास करायला लागला तर काही वेळेला कोशाची आवश्यकता भासते, काही बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी. पण त्या ह्याच्यात कोश आहे की नाही मग ते ग्रंथालयात जाऊन ढुंढाळावं लागतं. हा कोश तयार झाला तर ही नवी सुविधा अभ्यासकांसाठी उपलब्ध होईल. या सगळ्या मराठीतल्या कोशांचं, सगळ्या म्हणजे काही कोश राहू शकतात, आमच्या शक्य तेवढे आम्ही गोळा करून माहिती लिहितो आहे. प्रत्येक कोशाची प्राथमिक माहिती जी असते की लेखक, संपादक, प्रकाशक, किंमत, पृष्ठ त्याची केव्हा प्रसिद्ध झाला, ही प्राथमिक माहिती त्यात असेलच. पण शिवाय त्या कोशामध्ये काय आहे त्याचा सारांश प्रत्येक कोशाचा दिलेला आहे. आणि तो कोश कोणत्या ग्रंथालयात उपलब्ध आहे ते पण त्यात दिलेलं आहे. कारण आम्ही कोशाची माहिती मिळवतो तेव्हा या ग्रंथालयातनं हे कोश मिळाले हे आम्हाला माहीत असतं. ते फक्त तिथे नोंदवायचं किंवा SP कॉलेजच्या ग्रंथालयातनं हे कोश आले, हा कोश तिथं नाही. म्हणजे अभ्यासकांना ती पण सुविधा होते की या कोशातलं तपशीलवार बघायचं तर त्या ग्रंथालयात जाऊन ते बघू शकतात. तर हा एक नवीन प्रोजेक्ट. याशिवाय किरकोळ बरेच चालू असतात, पण लोकांकडून, शाळांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. वाचनोत्तेजक मंडळ म्हणून काही दिवसापूर्वी सुरू केलं. मी 5-6 शाळात स्वतः जाऊन मुख्याध्यापकांना भेटून निवेदन दिलं. ती कल्पना अशी होती की मुलांनी पुस्तक वाचावं, संस्थेत येऊन इथलं घ्यावं, कुठनंही मिळवावं. आणि त्यात 2 प्रकार, ज्याला परीक्षण लिहिता येईल त्यांनी त्या पुस्तकाचं परीक्षण करून द्यावं, किंवा ज्याला ते जमणार नाही त्यांनी त्या पुस्तकात काय महत्त्वाचं त्याला वाटलं ते लिहून पाठवावं. वर्षाच्या शेवटी त्यातलं चांगलं लिखाण असेल त्याला
पारितोषिक दिलं जाईल. प्रत्यक्ष बोलताना मुख्याध्यापकांनी शाळांचा उत्साह दाखवला. प्रत्यक्षात कोणाकडनं काही प्रतिसाद आला नाही. आणखीन एक म्हणजे मराठी भाषा वाङ्मय याच्या अभिवृद्धीसाठी असं उद्दिष्ट असल्यामुळे हा जसा एक छोटा प्रयत्न करून पाहिला, तसं हे जे फ्लेक्स प्रिंटिंग करतात किंवा पाट्या तयार करणारे पेंटर ह्यांना भेटून शुद्ध लेखन तुमच्या खिशात असे एक छोटे पुस्तिका निघालेले आहेत. शुद्ध मराठी शब्द त्याच्यात फक्त आहेत, बाकी शुद्ध लेखन नियम वगैरे नाही. शुद्ध शब्द कोणता त्याची फक्त ती यादी आहे. तर ते त्यांना द्यायचं. 4-5 जणांनी उत्साह दाखवला, त्यांनी घेतलं, आम्हाला उपयोग होईल म्हणाले. एक जण म्हणाला, आम्हाला जसं मॅटर येतं तसं आम्ही करतो, या पलीकडे आम्हाला काही माहिती नाही, अशासारखी उत्तरं पण आली. तर हे मराठी भाषा आणि वाङ्मयाच्या उद्धारासाठी असे लहान मोठे हे प्रोजेक्ट चालू आहेत. तसं ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष मटेरियल काढून ठेवलेलं आहे. ती सूची बघता येईल आपल्याला. पेशवे डायरीचं 9 खंड आहेत. ते एक नमुन्यादाखल खंड बघायला ठेवलेला आहे. आणि 100 वर्षापूर्वीची जुनी पुस्तकं पण संस्थेकडे आहेत. एक 1896चा छोटासा कोश आहे, स्थलकोश म्हणून, स्थलनामकोश, तो ठेवलेला आहे बघायला. आपण ते पाहून आणखी काही कोणाला शंका असतील तर विचारू शकतो. अगदी वेगळ्या प्रकारची संस्था आहे. कल्पना, मी जेव्हा मराठी ग्रंथ प्रकाशनाचा इतिहास लिहित होतो तेव्हा मला जास्त तपशिलात वाचायला मिळालं. आणि त्याचं संस्थेने एक पिंपोळ्यांचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे, मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल म्हणून. 74 सालचं पुस्तक आहे. त्याच्यातही सुरुवातीपासून कशा प्रगती होत गेली किंवा कसे निरनिराळ्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित होत गेली, लोक कशी ह्याच्यात म्हणजे प्रकाशन व्यवसायात येत गेली, याची काही माहिती ही त्या ह्याच्यात आलेली आहे. आणि ते अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. ते आता मिळत नाही आहे. इंटरेस्टिंग आणि बऱ्याच जणांना माहीत नसलेली अशी माहिती असेल. म्हणजे छापाईचा शोध लागण्यापूर्वीपासूनचा त्यांनी सगळा आढावा घेतलेला आहे. जेव्हा छपाई सुरू झाली, सुरुवातीच्या काळामध्ये लोक छापलेली पुस्तकं घेईनात विकत. का? तर अशी माहिती पसरली की त्यात जी शाई वापरतात त्याच्यात गाईची चरबी असते. त्यामुळे एका नियतकालिकाला सांगावं लागलं, जाहीर करावं लागलं की आम्ही चरबी वापरत नाही, तूप वापरतो. हे शंभू तुळपुळे बऱ्याच जणांना माहीत असतील, विद्वान ग्रस्त आहेत आणि अतिशय बारकाईने सगळं इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. दुसरं कारण असं होतं, पुस्तकं छापलेली न स्वीकारण्यामध्ये. हे जे छपाई प्रथम सुरू झाली आणि जास्त प्रसार केला तो ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केला. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रचाराचा मजकूर असेल, हे पण एक कारण. छापील पुस्तक म्हटलं की असं काहीतरी असणार, त्यामुळे लोक त्याच्यापासून दूर राहत होती सुरुवातीला. शाई कशी बनवत असत त्याचं पण त्याच्यात त्यांनी वर्णन दिलेलं आहे. तर असं हे पहिल्यापासून तर अतिशय इंटरेस्टिंग अशी माहिती त्याच्यात आहे.
पुस्तक ग्रंथ निर्मितीमागे काय काय प्रेरणा होत्या हे सुद्धा त्यांनी विविध प्रेरणांनी पुस्तकं लिहिली जायची. पण शेवटी हे प्रमाण कमी होतं. लोकमान्यांनी गीता रहस्यात प्रस्तावनेत म्हटलं आहे, छपाईचा शोध लागण्यापूर्वी पुस्तक म्हणजे लेखकांची संख्या कमी होती आणि खरोखरच लिहिण्यासारखं नवीन काही असेल तरच माणूस लिहायला प्रवृत्त व्हायचा. नंतरही मोठ्या प्रमाणावर जेव्हा छपाई सुरू झाली तेव्हा आज बघतो आपण कोणी छापू शकतोय, त्यामध्ये नवीन काही असतं असंही नाही. आता संस्थेकडे पारितोषिकासाठी जी पुस्तकं येतात त्याच्यामध्ये पुष्कळ पुस्तकं अशीच आम्ही नापास करतो, कारण नवीन काहीच नसतं, कलेक्शन असतं. हे लोकमान्यांनी त्यावेळेला लिहून ठेवून तर ती साधारणपणे ग्रंथलेखक नवीन काहीतरी त्याच्याजवळ सांगायला आहे तरच लिहायला प्रवृत्त होतो. तर त्यावेळेला अशी स्थिती होती खरोखर. कारण लिखाण हे सुद्धा कसं व्हायचं, छपाईच्या पूर्वी हस्तलिखित प्रती म्हणजे एखाद्याने एखादं पुस्तक लिहिलं तर हे काम करणारे काही लेखनिक असत की त्याच्याकडनं त्याची प्रत तयार करून घ्यायची. जुन्या धार्मिक ग्रंथांच्या सुद्धा ते प्रती करून लिहून देत असत आणि मग त्याची आता महाभारताची त्यांनी किंमत ते लेखनावर दिली आहे ₹300 आणि काहीतरी, पण तो मोठा ग्रंथ आहे. असं त्याच्यात त्यांनी 3-4 प्रकारच्या त्यावेळेच्या काय किमती होत्या लिखाणावरीच्या त्याही दिलेल्या आहेत. हे आत्ता विक्रीला आहे पुस्तक? हो, ₹15 किंमत लिहिली त्याच्या? नाही, ते 74 सालचं आहे. आता त्याची किंमत ₹250 झालेली आहे आणि अजून चांगल्या स्थितीत आहे ते. बसा, कोणाला काही शंका विचारायचं असेल तर मला विचारायचं होतं की तिथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा फोटो मध्ये आहे, तर तिथे एक बाजीरावांचं चित्र पण काढले, तर त्याचं काही विशेष कारण आहे का? नाही नाही, विशेष 2 वेगवेगळ्या वेळेला ते काढले गेले. पहिल्यांदा हे संस्थापक म्हणून आणि बाजीरावांचा संबंध असा की दक्षिणा विद्वानांना देण्याची प्रथा, चातुर्मासातील दक्षिणा ही त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर सुरू केली आणि त्याचा एवढा प्रसार भारतभर झाला. ह्याचं कारण आणखीन असं, शनिवारवाड्यामध्ये जे विद्वान आलेले असतील त्यांची परीक्षा घेऊन त्याला किती दक्षिणा द्यायची हे ठरत असेल. 4-5 त्यावेळचे विद्वान, त्याच्यामध्ये त्यावेळचे न्यायमूर्ती रामशास्त्री हे पण परीक्षा घ्यायला पर्वतीच्या तिथे रमणा म्हणून एरिया केलेला होता तिथे, आणि शनिवारवाड्यात या परीक्षा होत असत. याशिवाय जे जे लोक येतील त्या सगळ्यांना थोडे थोडे रकमा नुसतेच दान दिलं जात असे. ते वर्णन असं आहे की मोठ्या पातेल्यामध्ये नाणी ठेवलेली असत आणि ओघराळ्यांनी ते आलेल्याला देत असत. हे कॉमन मॅनसाठी होतं, विद्वानांसाठी परीक्षा होत असत. त्यामुळे चालना अशी मिळाली की त्यावेळेला भारतामध्ये जिथे जिथे वेद पाठशाळा होत्या त्या वेद पाठशाळांमध्ये अहमहिका लागायची की आपला विद्यार्थी तिथे चांगला उत्तीर्ण झाला पाहिजे आणि म्हणून वर्षभर त्यांच्याकडनं तयारी करून घेत असत. हे त्यावेळेला विद्याप्रसाराचं एक मोठं कार्य याच्यामुळे झालं. आता यांच्याशी म्हणजे त्यांनी सुरुवात त्यांच्या आधी होती, पण बाजीरावांनी फार मोठ्या प्रमाणावर ते सुरू केलं. नंतर पेशवाईनंतर ब्रिटिशांनी
ही प्रथा पूर्ण बंद केली नाही, पण अशा प्रकारे चातुर्मासात दक्षिणा न देता ग्रंथांना उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि दक्षिणा प्राईज कमिटी जी स्थापन झाली 1850, काही ठिकाणी 1848 असा उल्लेख आहे, पण 1850ला. तर त्या दक्षिणा प्राईज कमिटीमध्ये रानडे पण काही काळ परीक्षक होते आणि काही काळ काम चालल्यावर त्या दक्षिणा प्राईज कमिटीचं काम बंद पडलं. मग ही संस्था स्थापन झाल्यावर सरकारने त्यावेळेला जी पारितोषिकासाठी आलेली 102 पुस्तकं पडून होती ती संस्थेकडे 94 साली दिली आणि त्यातून मग पुढे 95 सालात एका वर्षामध्ये संस्थेने सगळ्या पुस्तकांचं परीक्षण संपवलं आणि त्याची पारितोषिकं कोणाला द्यायची काय ते सरकारला कळवलं. तर हा दक्षिणा फंड जो आहे त्यातून हा एक भाग झाला. याशिवाय त्या दक्षिणा फंडातून डेक्कन कॉलेज, पुना कॉलेज आणि ही संस्था अशा 4-5 संस्थांना काही निधी मिळाला, असा तो दुरान्वयाने संबंध येतो. म्हणून बाजीरावांचं तिथे लावलेलं आहे. त्यानंतर आर्टिस्टनी हे करून दिलं. हे बाजीरावांचं सर्वत्र दिसणारं एक प्रातिनिधिक चित्र म्हणून ते आहे. पण मग आता ही दक्षिणा म्हणजे आपण एक शिष्यवृत्ती अशा पद्धतीने म्हणू शकतो. मग त्या काळी म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये हे जे म्हणजे वेदाध्ययन जे आहे त्याच्याकरता असे काही शिष्यवृत्ती वगैरे दिली जायची का लोकांना? म्हणजे ते वाढावं, त्याचं ज्ञान वाढावं याकरता काही प्रयत्न केले जायचे? नाही, हा एवढाच होता. आणि ते जे पेशवेकालीन समाज आणि प्रशासन पुस्तक आहे त्याच्यामध्ये मुद्दाम लिहिलं आहे की जुन्या काळी जशी भारतामध्ये विद्यापीठं होती अशासारखे प्रयत्न पेशव्यांकडून झाले नाही त्यावेळेस. हा फक्त दक्षिणा देण्याच्या या प्रथेमुळे जे काय चालना मिळाली अभ्यासाला वेदांच्या तेवढंच. तसं दुसराही भाग, जसं शिक्षण खातं असं त्यांच्या ह्याच्यात बरीच खाती आहेत पण शिक्षण खातं नव्हतं, तसं आरोग्य खातं पण नव्हतं. पण आरोग्य सेवा पेशवे देत असत. जे निष्णात वैद्य आहेत त्यांना वर्षासन लावून दिलेलं असे, काहींना जमीन दिलेली आहे त्याच्या उत्पन्नातून त्यांनी स्वतःचा खर्च भागवावा आणि लोकांना मोफत सेवा, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी ही त्याच्यामागे भूमिका होती. म्हणजे त्यांनी दवाखाने स्थापन केले नाहीत, आरोग्य खातं असं नव्हतं, पण या मार्गाने त्या काळातल्या त्या मार्गाने त्यांनी हे चालू ठेवलं होतं, शैक्षणिक आणि वैद्यकीय. नाही तर म्हणजे शिकणाऱ्या लोकांना असं मोटिवेशन असं काही नव्हतं. म्हणजे वेदांचा अभ्यास करावा याच्यासाठी मोटिवेशन असं काही नव्हतं. म्हणजे हे याच्यामुळे मिळालं तेवढंच मोटिवेशन. आणि शाळा विद्वानांची संभावना करायची ही भावना होती. हां, पण त्या कार्याला चालना द्यायची अशी नव्हती. आणि हीच जेव्हा दक्षिणा फंड कंपनी सरकारने घेतला आणि एल्फिस्टनी ही सगळी दक्षिणेचं काम परत सुरू केलं, त्यांनी 50,000 रुपये. पत्र जी आहे ती काळजीपूर्वक हाताळा, कारण ती 100 वर्षांची जुनी आहे. आणि आता हा जो सगळा विषय चाललेला होता, तर पूर्वी गुरुचरित्र मी मगाशी जे अनिल शिंदेविषयी तुम्हाला सांगितलं ना, ते बघा ते अनिल शिंदे दिलेले आहे. तुम्हाला तुमचंही सर्व स्वागत. तुम्ही येण्यापूर्वी मी तुमच्याबद्दल खूप चांगलं बोललो बघा. तर गुरुचरित्राची पहिल्या जाहिराती जर तुम्ही पाहिल्या तर त्या गुरुचरित्राची जाहिराती जी आलेली त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की यातली शाई शुद्ध तुपामध्ये तळून सगळं वापरलेलं आहे. तेव्हा लोक की ते गुरुचरित्राला हात लावायला लागले. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की एल्फिन्स्टन युद्ध संपल्यानंतर संध्याकाळी मेणबत्त्या लावून पुस्तकं वाचायचं. तर संगमावरती तो पुस्तक वाचत असताना त्याच्या हाताखालच्या लोकांनी विचारलं की काय करता तुम्ही हे?
त्यांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणाला मी हे सगळं वाचतोय आणि आपण ह्या लोकांना शहाणे करणार आहोत, म्हणजे भारतीयांना. तो म्हणाला या लोकांना शहाणं का करायचं? 1818ला दिलेलं उत्तर आहे बघा. तो असं म्हणाला, हे लोक शिकतील आणि आज ना उद्या आपल्याला सांगतील तुम्ही इंग्लंडला परत जा, आमचं आम्हाला राज्य करू द्या. पुढे 1832ला लोकहितवादींनी जी शतपत्र लिहिली, त्या शतपत्रांमध्ये पहिली मागणी अशी केली, आम्हाला इंग्लंडसारखं पार्लमेंट द्या. 1818 ते 1832. शिक्षण ही अशी गोष्ट असते जी कोणाची मक्तेदारी नाही, ज्याला कोणी अडवू शकत नाही. इथले लोक शहाणे झाले आणि त्यांनी ती मागणी केली. तर एल्फिन्स्टनसारखा अधिकारी मिळाला. कॅन्डीच्या वर्गामध्ये सर्वांना बसायला जागा नव्हती, काही लोकांना बाहेर बसावं लागायचं. कॅन्डी टेबलावरती बसून शिकू शकत नव्हता. जेव्हा ग्रँट आली आणि पगार द्यायला सुरुवात केल्याबरोबर एल्फिन्स्टन साहेबाचा कॅन्डी जर टेबल खुर्चीत बसतो तर शिक्षकांनी का बसू नये? मग आपले शास्त्री टेबल खुर्चीवर बसायला लागले आणि मग ते म्हणायला लागले, हे टेबल तुझं नसे सुटेबल, असे जरी तू एबल आणि केपेबल. अशी सगळी बदलत गेलेली जी परिस्थिती आहे ती आपल्याला तिथं दिसते. त्यामुळे हा जो सगळा इतिहास आहे, हा सगळा इतिहास तो जाणून घ्यावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला चापेकर सर काय, गोगटे सर काय, शिंदे सर काय, या सगळ्यांचं कौतुक अशाच वाटतं. ही संस्था जर इंग्लंड अमेरिकेत असते ना, तरी बघायला लोकांनी $1000 आणि पाऊंड खर्च करून तिथे गेले असते. या पुस्तकांना कोट्यावधी रुपयाची किंमत आली असते. पण दुर्दैव आपलं असं आहे की आपल्याला या सगळ्या खजिन्याची किंमत नाही. पेशव्यांच्या काळामध्ये नानासाहेब पुस्तकाची कॉपी करणाऱ्या माणसाला वर्षाला $1 द्यायचे आणि हाताखालच्या लोकांना आदेश दिलेला असायचा की ती कॉपी कोणालाही देऊ नका. थोरल्या महादेवरावांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह होता. तो कॉपी करणारा माणूस त्या काळामध्ये भयंकर लोकप्रिय असायचा. त्याला दुसरं कुठलंही काम दिलं जायचं नाही. ते पुस्तक जसंच्या तसं त्याने उतरवायचं, एवढंच काम त्याच्याकडे होतं. आणि ते बोरूने लिहिलेलं हस्ताक्षर अनेक पोथ्या जर आपण पाहिले, आता पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ते अक्षर आपल्याला जसंच्या तसं दिसतं. म्हणजे पेशव्यांनी विद्येचा सांभाळ केला. आणि तो जो वैद्यांचा जो मुद्दा निघाला, वैद्यांना वर्षासनं का देत होते? साधं गणित आहे, जुनं तूप त्यांनी साठवावं आणि सैन्यामध्ये जखमी झालेले जे सगळे जखमी सैनिक आहेत, माणसं कुठून आणायची युद्धाला? अशा वेळेला ते वैद्य सगळे उपयोगी पडणार आहे. तर त्यामुळे ते, आणि मग इंग्रजांच्या काळामध्ये पहिली प्लास्टिक सर्जरी जी झाली ती पुण्यामध्ये झाली. नाक जे बसवण्यात आलेलं होतं तर ते आपल्या पुण्यामध्ये आमच्या कॉलेजच्या जवळ ती पहिली शस्त्रक्रिया झाली असे उल्लेख आहेत. आता हे खरं का खोटं, तर जो अहमद शाह अब्दालींनी 5वी स्वारी भारतावरती केली, तो जेव्हा परत गेला तेव्हा त्याला नाक नव्हतं. त्याच्या नाकाच्या जागेवर चांदीचं नाक बसवलेलं होतं. आणि पुढे पुढे दुर्दैवानं असं झालं, तो जेव्हा खायला प्यायला लागायचा त्याला चमच्याने भरवावं लागायचं. तर त्याच्या मेंदूमध्ये जे किडे झाले सगळे, ते सगळे त्याच्या त्या खांद्यामध्ये असे उतरायचे. त्याला ते नंतर इतकं तो त्याच्यामध्ये मरण पावला. आपल्याकडे मात्र अशा सगळ्या व्याधी जर झाल्या तर त्या प्रकारचे वैद्य, निष्णात वैद्य होते, म्हणून त्या वैद्यांना वर्षासनं दिली जायची. लिहिणाऱ्या माणसांना वर्षासनं दिली जायची. पेशव्यांनी एक स्वतंत्र घड्याळ जे ठेवलेलं होता, घड्याळ मागवलं आणि घड्याळ चालतं कसं ते उघडूच नाही पाहिलं, पण ते दुरुस्तीचा एक माणूस ठेवला होता. त्या माणसाला स्वतंत्र पगार दिलेला होता. दिवसभर त्याचं काम एकच, त्या घड्याळाच्या शेजारी तो तलवार घेऊन उभा राहायचा, घड्याळाला कोणी हात लावू नये म्हणून. ते बघत होते घड्याळ. याचा अर्थ असा की हळूहळू पेशव्यांना दूरचं दिसत होतं. कदाचित इंग्रज आले नसते तर आज जे काय आपण आहोत ते अजून 50 वर्षांनी घडलो असतो. तर त्याच्यासाठी ही सगळी पुस्तकं कारणीभूत असतात. म्हणून पुस्तकं नेहमी म्हणतात अक्षरं जी आहेत ती सगळ्यात महत्त्वाची आहेत. म्हणून अक्षर शब्द आला बघा. म्हणून पुस्तक काय म्हणतं की मला मूर्खांच्या हातामध्ये देऊ द्या, मला तेलापासून दूर ठेवा, मूर्ख असताना दातव्य इथे कथाचे पुस्तकं. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा संस्था टिकणं हे पुण्याचं भूषण आहे. शेवटी अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम नौषधीम अयोग्य पुरुषो नास्ती योजक तत्र दुर्लभा. हे जे सगळे योजक आहेत त्यांच्यामुळे हे सगळं टिकून आहे. उद्यापासून 3 दिवस आमच्या कॉलेजमध्ये करिअरच्या संदर्भामध्ये वेगवेगळे पुणे शहरातले नामवंत 12 वक्ते येणार आहेत. सकाळी 9 ते 12 तो कार्यक्रम आहे. तर तुम्ही सगळे जर तिथं आला, तुमच्या मुलांसाठी नातवंडांसाठी खूप चांगली ती व्याख्यानमाला असणार आहे. तर तुम्ही तिथे या. आजचा आपला हेरिटेज वॉकचा हा 50वा कार्यक्रम आहे. 2012मध्ये सुरू झालेला उपक्रम आहे. आता जवळजवळ 13 वर्ष झाली. तर आता SYBAचा आम्ही जो सिलेबस बदलला विद्यापीठाचा आमच्या कॉलेजचा ॲटोनॉमस झाल्यामुळे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सने हा जो सगळा पुढाकार घेतला तो सिलेबसमध्ये आणला आहे. हेरिटेज वॉक अभ्यासक्रमामध्ये आणला आहे. मोडीलिपी अभ्यासक्रमामध्ये आणली. टूर अँड ट्रॅव्हल्सचा अभ्यासक्रम त्याच्या अभ्यासक्रमामध्ये आणला आहे. पूर्वीचा अमेरिकेचा इतिहास, जगाचा इतिहास हे सगळं बाजूला ठेवून आता ती मुलं इतिहास घेऊन आपलं पोट कसं भरू शकतील असा सगळा अभ्यासक्रम तिथे आणलेला आहे. तर असे सगळे बदल होत आहेत. हे सगळं श्रेय केवळ महाराष्ट्र टाइम्सला आहे. आणि मी मगाशी म्हणालो तसं लेखन काय करतं, तर आता अनिल शिंदेंची माझी ओळख कशी झाली ती सांगतो आणि थांबतो. एके दिवशी त्यांनी प्रभातमध्ये एक लेख लिहिला होता. शोले सिनेमा माझा खूप आवडता आणि संजीव कुमार माझा खूप आवडता अभिनेता.
तर संजीव कुमारचं असं एक चित्र त्यांनी त्या पेपरमध्ये छापलेलं होतं आणि त्याच्यावर एक लेख लिहिलेला होता. तो वाचला आणि खाली पत्ता पाहिला कसबा पेठ म्हणून. मग मी त्यांचं घर शोधत शोधत गेलो. तर नेहमीसारखा लेखकाचं घर कसं असतं तर स्वयंपाकघरातल्या डायनिंग टेबलवरती स्वयंपाकाचं साहित्य कमी आणि 90% जागेमध्ये पुस्तकं, पाटकोरे कागद, झेरॉक्स कागद, जुनी नियतकालिका अशी सगळी होती. आणि मग मला कळलं की आपण योग्य ठिकाणी आलो. शेवटी शोलेमध्ये पण एक डायलॉग आहे, मैंने तुम्हें यहाँ बुलाकर कोई गलती नाही की. शिंदे सर कदाचित त्या दिवशी असंच म्हणाले असतील, तुमने यहाँ कर कोई गलती नाही. आणि मग त्यांच्या हाताखाली सुरू झालेला प्रवास आजवर इथं आलेले ते खूप स्वतः अत्यंत प्रतिथयश लेखक आहेत. ते प्रभातचे संपादकीय विभागामध्ये होते, चापेकर सर त्या संपादकीय विभागामध्ये. हे सगळं मी का सांगतोय तर ह्याच्यासारख्या पिढीचे जे लोक आहेत, कृतज्ञता नावाची गोष्ट हा समाजातून हळूहळू हरवत चाललेली आहे. आणि हा ज्ञानाचा जो वारसा आहे तो एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिला पाहिजे. तर मला असं वाटतं की यामुळे हेरिटेज वॉक आणि केवळ तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे टिकून राहिला. मला सहन करणं किती अवघड आहे आमच्या घरच्यांना माहिती. तर तुम्ही गेली 2012पासून सहन करताय काही सोपी गोष्ट नाही. तर तुम्ही इथं आवर्जून आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हे सगळे कागदपत्र पहा. तुम्हाला काही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर ती पण विकत तुम्ही घेऊ शकता. फक्त कागदपत्र मात्र अगदी कारण ते जीव की प्राण आहे संस्थेचं. हां बोला.